या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस। ॲडव्हान्स बुकिंग सुरू। आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, तिथे एका 70 पार केलेल्या आजोबांनी आपल्या कष्टाळू स्वभावाने आणि जिद्दीने साऱ्यांचं लक्ष वेधलंय। सोलापूर शहरातील रंगभवन परिसर येथे धो धो पाऊस कोसळत होता। रस्त्यावर वाहनांची ये-जा, लोकांची लगबग, पण या सगळ्या गडबडीत एक दृश्य प्रत्येकाचं मन हेलावून टाकतंय। एक वयोवृद्ध आजोबा, वय 70च्या पुढे, डोळ्यावर गॉगल टाईप चष्मा, अंगावर साधं धोतर आणि गळ्यात शैक्षणिक साहित्य, पेन, पेन्सिल, रबरी खडू अशा वस्तूंची पिशवी लटकवलेली। पावसात भिजत रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या वस्तू विकताना दिसत आहे। पावसाच्या सरी कोसळत असताना रस्त्याच्या कडेला उभे राहून हे आजोबा आपल्या मालाची विक्री करत होता। त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत असला तरी त्यांच्या डोळ्यामधली चमक आणि काम करण्याची जिद्द लपत नव्हती। त्यांच्या हातात असलेल्या पिशवीतून पेन, पेन्सिल विकताना ते प्रत्येक ग्राहकांशी सौम्यपणे बोलतात आणि त्यांच्या आवाजात एक प्रकारची आत्मीयता जाणवते। सोलापूरच्या या रंगभवन परिसरात हे दृश्य रोजचं झालं आहे, पण आज आम्ही या आजोबांशी बोललो आणि त्यांच्या कहाणी मागचं सत्य जाणून घेतलं। बाळा, पोटा पाण्यासाठी कष्ट करावेच लागतात ना रे। माझी मुलं मोठी झालीये, पण त्यांच्यावर अवलंबून राहायचं मला आवडत नाहीये। ही पेन पेन्सिल विकून 2 पैसे मिळतात, त्यातून घर चालवतो। मला काम करायला लाज वाटत नाहीये आणि हा पाऊस तर हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे। या आजोबांचं नाव आहे विठ्ठलराव पाटील। 70 ओलांडलेल्या विठ्ठलरावांना हे काम करणं सोपं नाहीये, पण त्यांच्या मनातील जिद्द आणि आत्मसन्मानाची भावना त्यांना थांबू देत नाहीये। त्यांनी आम्हाला सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून ते सोलापूरच्या रस्त्यावर शैक्षणिक साहित्य विकतात। त्यांच्या या मेहनतीमुळे अनेक स्थानिक नागरिक त्यांच्याकडे आदराने पाहतात। पण याचबरोबर एक प्रश्नही उपस्थित होतो मित्रांनो, आपल्या समाजात अशा ज्येष्ठ नागरिकांना या वयात ही अशी कष्टाची कामं का करावी लागतात? विठ्ठलरावांच्या या कहाणीने सोलापूरकरांचं मन जिंकलं आहे। त्यांच्या कष्टातून आणि जिद्दीतून आपल्याला एक संदेश मिळतो, वय कितीही झालं मित्रांनो तरी आत्मसन्मान आणि मेहनत यांचं मोल कधीच कमी होत नाहीये। पण याचबरोबर आपल्या समाजाने आणि प्रशासनाने अशा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे। त्यांना आधार देण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे।